मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये उद्या सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशनवरती सुनावणी जी आहे ती होते। मात्र क्युरेटिव्ह पिटिशनवरती सुप्रीम कोर्टामध्ये कशा पद्धतीने सुनावणी घेतली जाते या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर सुप्रीम कोर्टातले मराठी वकील सिद्धार्थ शिंदे सर आहेत। सर, उद्या मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये क्युरेटिव्ह पिटिशनवरती सुनावणी होते। ही सुनावणी नेमकं कशा पद्धतीने घेतली जाते आणि सुरुवातीला हे सांगा की क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे काय? बघा, क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे आता सुप्रीम कोर्टात कोणत्याही मॅटरवर एक निकाल लागतो, त्या निकालावर कोण नाराज असलं तर ते पुनर्विचार याचिका म्हणजे रिव्ह्यूमध्ये जातात आणि रिव्ह्यूमध्ये पण जे पाहिजे ते साधलं गेलं नाही तर शेवटची स्टेप म्हणजे क्युरेटिव्ह उपचारात्मक याचिका। तर आपल्या राज्यघटनेत कुठंच उपचारात्मक याचिकेबद्दल क्युरेटिव्ह पिटिशनबद्दल मेन्शन केलं गेलेलं नाही आहे, पण सुप्रीम कोर्टाने 2002मध्ये रूपा हुर्रा केसमध्ये हे ले डाऊन केलं एक प्रिन्सिपल की क्युरेटिव्ह पिटिशन पण सुप्रीम कोर्टात होऊ शकते, पण त्याची 2-3 कारणं त्यांनी दिलीत। क्युरेटिव्ह कधी होईल? क्युरेटिव्ह होईल जेव्हा तुम्हाला वाटतं की त्यात खूप मोठं मिसकॅरेज ऑफ जस्टिस झालेलं आहे, खूप मोठी काहीतरी चूक झालेली आहे, किंवा मग जजेसवर काय कोणी आरोप असले किंवा काय, तर असे खूप लिमिटेड हे आहेत आणि क्युरेटिव्हमध्ये किंवा रिव्ह्यूमध्ये तुम्ही नवीन पॉईंट घेऊ शकत नाही। त्यामुळे उद्या हे जे क्युरेटिव्ह पिटिशन होईल ते नॉर्मली होतं की ते जे 5 जज होते त्यांच्यासमोरच होतं, पण ते 5 जज ज्यांनी मुख्य निकाल दिला होता ते आता सगळे रिटायर झालेत। त्याच्यामुळं सिनियर मोस्ट सुप्रीम कोर्टाचे जे जजेस आहेत 4 ते उद्या बसणार आहेत आणि हे 1:30 वाजता त्यांच्या ऑफिसमध्ये होईल, म्हणजे इथं वकील नसतील। आणि हे मॅटर आहे मुख्यमंत्री चीफ मिनिस्टर महाराष्ट्र विरुद्ध जयश्री लक्ष्मण पाटील, म्हणजे ज्या मेन इथं पेटिशनर होत्या गुणरत्न सदावर्तेंच्या मिसेस, आणि विनोद पाटील विरुद्ध जयश्री लक्ष्मण पाटील, ह्या 2 पिटिशन आहेत। तर त्याच्यात चीफ जस्टिस, जस्टिस कौल, जस्टिस खन्ना आणि जस्टिस गवई हे सिनियर मोस्ट उद्या जे वकील असतील जे म्हणजे प्रतिवादी गटाचे त्यांना मात्र युक्तिवाद करता येणार नाही। कोणालाच सुरुवातीला सुप्रीम कोर्ट काय ठरवेल? बरं, उद्या कोणालाच युक्तिवाद करता येणार नाही। उद्या सुप्रीम कोर्ट ठरवेल की ह्या उपचारात्मक म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये नोटीस इश्यू करायची का नाही दुसऱ्या बाजूला, म्हणजे जयश्री लक्ष्मण पाटील आणि दुसऱ्या इथले जे मेन पिटिशनर्स होते त्यांना नोटीस इश्यू करायची का नाही। ते जर केलं, आता क्युरेटिव्ह पिटिशनची सक्सेस रेट ॲज गुड ॲज 0 आहे, म्हणजे आत्तापर्यंत फक्त मला वाटतं भोपाळ गॅस ट्रॅजेडीमध्ये क्युरेटिव्ह पिटिशन एंटरटेन झाली होती, तर 2002 पासून ते आत्तापर्यंत 21 वर्षात क्वचितच क्युरेटिव्ह पिटिशन एंटरटेन झाली आहे। तर जरी उद्या नोटीस इश्यू झाली दुसऱ्या बाजूला आणि मग स्टेट गव्हर्नमेंटनी रिक्वेस्ट केलं की मेन क्युरेटिव्ह पिटिशनचं हिअरिंग तुम्ही मुख्य कोर्टात घ्या, तर ते कोर्ट मान्य करू शकतं, पण नोटीस इश्यू होणं हे खूप अवघड आहे, कारण 99.9% क्युरेटिव्ह पिटिशन आता सुप्रीम कोर्ट काय ठरवेल? म्हणजे की क्युरेटिव्ह पिटिशनवरती जर चीफ जस्टिसांच्या चेंबरमध्ये जरी सुनावणी होत असेल तर काय नेमकं अशी सुनावणीची काय पद्धत असते की पुढे ही मुख्य कोर्टामध्ये न्यायचं की नाही? ते फाईल वाचणार आणि त्यांनी ते 5 मिनिटासाठीच उद्या बसतील। उद्या लंच ब्रेकमध्ये ते त्यांच्या चेंबरमध्ये बसतील हे 4 जजेस 1:30 वाजता 5 ते 10 मिनिटं बसतात। ते फाईल आज वाचतील किंवा आधी वाचलेली असेल आणि ते ठरवतील की ह्या डज इट मेरिट इंटरफिअरन्स, म्हणजे जर आपल्याला क्युरेटिव्हमध्ये ह्याला एंटरटेन करायचं का नाही, म्हणजे आपल्याकडून किंवा दुसऱ्या जजेसकडून ह्या मॅटरमध्ये काय मोठी चूक झाली आहे का किंवा ह्याच्यात काय आपण सुधारणा करू शकू का, आणि जर त्यांनी ते ठरवलं तरच नोटीस इश्यू होईल, नाहीतर ते मॅटर डिसमिस होईल। हो, मग परत आपल्याला परत नव्यानं याचिका करता येणार नाही, म्हणजे जी आता क्युरेटिव्ह पिटिशन नंतर परत नवीनच याचिका दाखल करावी? क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे तो विषय तिथेच संपला, तो कोणाच्याही बाजूनी निकाल लागेल तो विषय तिथेच संपला, आणि मग जर राज्य सरकारला एक नवीन सुधारित कायदा आणायचा असला तो कायदा आणू शकतील, आणि त्या कायद्याला मग कोणी चॅलेंज केलं की मग हायकोर्ट सुप्रीम कोर्ट परत हे प्रोसिजर सुरू होईल। पण आत्ता तरी क्युरेटिव्ह पिटिशन हे राज्य सरकारला करावंच लागलं, त्यांनी ते मार्चमध्ये दाखल केलं होतं, ते आत्ता मेन्शन करून त्यांनी आत्ता बोर्डावर आणलेलं आहे। त्यामुळं क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये उद्या काय होणार ह्याच्यात एक आपल्याला थोडाफार अंदाज, आणि जर 1% जरी किंवा 0.1% हे क्युरेटिव्ह पिटिशन एंटरटेन झालं तर एखाद्या वेळेस असंही होऊ शकतं की सुप्रीम कोर्ट परत मराठा आरक्षण हे बहाल करेल। चान्स खूप कमी आहे, पण चान्स आता आपण जगतोच आहे चान्सवर, आणि आपण होऊ शकतं, म्हणजे तसं सुप्रीम कोर्टानं जर ठरवलं तर ते होऊ शकतं। म्हणजे SCBCचं जे आरक्षण आधी सुरुवातीला राज्य सरकारने दिलेलं होतं ते कदाचित परत सुप्रीम कोर्ट रिएंटर करू शकतं। हो, जर क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये नोटीस इश्यू झाली
झाली आणि मग ते मेन कोर्टात त्यांनी मॅटर ऐकलं आणि नंतर असं ठरवलं, पण त्या प्रोसेसला परत मग वेळ लागेल. तर आता तुम्ही बघा, दोन्ही अधिवेशन, महाराष्ट्राचं अधिवेशन 7ला सुरू होतंय, पार्लमेंट आता चालू झालेलं आहे. तर ह्याच्यात असंही होऊ शकतं की आपल्याकडे कास्ट सेन्सस हा 1931 पासून झालेला नाहीये. काही राज्यांनी कास्ट जातीय म्हणजे जनगणना केलेली आहे. आता जर एक कॉन्स्टिट्युशनल घटना दुरुस्ती जर केंद्र सरकारने आणली आणि त्यांनी असं ठरवलं की ओबीसी समाज हा वाढलेला आहे आणि आपण त्यांना त्यांचा टक्केवारी वाढवावी. आता जसं तुम्ही बघितलं, महिला आरक्षणामध्ये त्यांनी हे घटना दुरुस्ती केली, पण ती लागू कधी होईल? डिलिमिटेशन नंतर. तर असंही होऊ शकतं की केंद्र सरकार पूर्ण इंडियासाठी एक असं घटना दुरुस्ती आणू शकते की ओबीसींचा टक्केवारी वाढवायची कशी, आणि त्याच्यानंतर मग सरकार त्याला म्हणजे जर त्यांनी केलं तसं, त्यांनी जर आणि नंतर मग कास्ट सेन्सस होईल आणि मग हे लागू होईल. तर असं, आणि जरांगे पाटलांचं का म्हणणं आहे की ओबीसी मधूनच मिळावं, कारण आत्तापर्यंत, आता आपण मागच्या ह्याच्यात आपण वर गेलो 60-64% गेलो, तर ते सुप्रीम कोर्ट म्हणलं तुम्ही 50च्या पुढं जाताय, पण त्याचे तुम्ही कारण देऊ शकला नाही. तर ते कारण जर सुप्रीम कोर्टला पटलं नाही आहे, तर जरांगे पाटलांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ओबीसी मधूनच द्या, आणि ओबीसी मधून दिलं तर ते सेफ राहील. आणि ओबीसी मधून द्यायला कसं लागेल, आत्तापर्यंत काय 5 कोट मराठा आहेत, ते सगळेच नाही सामील होणार, तर तुम्हाला पुरावे द्यावे लागतात. आत्तापर्यंत मला वाटतं 30-32 लाख लोकांनी पुरावे दिलेले आहेत, तर त्यात थोडेफार वाढतील. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही ओबीसी, आता ते सरकारवर आहे की ते ओबीसी मधून द्यायचं. हे सगळं होण्यासाठी उद्याची सुनावणी अतिशय महत्त्वाची, की सुप्रीम कोर्ट नेमकं काय करणार, म्हणजे त्याच्याशिवाय पुढे जाता येणार नाही. एक टप्पा तरी पूर्ण होईल ना. चान्स आहे की ते डिसमिसच होईल, कारण सुप्रीम कोर्ट म्हणेल की 2दा आम्ही तुम्हाला चान्स दिला आणि तुम्ही आम्हाला पटवू शकला नाहीये. पण जर 0.1% जरी सक्सेस झालं, नोटीस इश्यू झाली आणि कोर्टात हे मॅटर ऐकलं गेलं, तर कदाचित सुप्रीम कोर्टाकडूनच हे परत आरक्षण बहाल केलं जाईल आणि मग विषय तिथंच संपेल. कारण जर एकदा सुप्रीम कोर्टनी ते फायनल केलं क्युरेटिव्हमध्ये, तर मग ते तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. तर उद्या काय होईल 1:30 वाजता, ते आपल्याला अंदाजे 3 किंवा दुपारी 3 किंवा संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्यांचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय समजेल आणि तो एक लाईनमध्येच निर्णय असेल. जर नोटीस इश्यू करणार असले तर इश्यू नोटीस असेल, आणि जर डिसमिस करणार असले तर डिसमिस्ड म्हणून असेल. तर आपण पाहतोय की त्यासाठी उद्याची सुनावणी जी आहे ती अतिशय महत्त्वाची असणार आहे. जी चीफ जस्टिस धनंजय चंद्रचूड यांच्या चेंबरमध्येच ही सुनावणी होणार आहे. म्हणजे दोन्ही गटाच्या वकिलांना याच्यामध्ये युक्तिवाद जो आहे तो करता येणार नाही आहे. मात्र ही सुनावणी पुढे मुख्य कोर्टामध्ये चालवायची की नाही याचा सर्वस्वी अधिकार आणि ते ठरवण्याचा निर्णय जो आहे उद्याच्या 4 न्यायमूर्तींच्या म्हणजे चेंबरमध्ये जी सुनावणी होणार आहे त्या सुनावणीमध्ये होईल. मात्र त्यासाठी उद्याची सुनावणी जी आहे ती अतिशय महत्त्वाची अशी प्रतिक्रिया वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन विनोद मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.